नमस्कार, आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी. मी आहे संदीप जगताप. अहिल्यानगर महानगरपालिकेवर भाजप राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन झाली असून आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा गड राखला आहे. जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सुमारे 2 वर्षांनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीने स्पष्ट बहुमत मिळवत महापालिकेवर सत्ता संपादन केली आहे. 68 जागांच्या सभागृहात भाजप राष्ट्रवादी युतीने बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 27 जागा, भाजप 23 जागा, शिवसेना शिंदे गट 12 जागा, काँग्रेस 2 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे 1 जागा, MIM 2 जागा, बहुजन समाज पार्टी 1 जागा मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. विशेष म्हणजे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. या विजयामागे भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची राजकीय रणनीती निर्णायक ठरली आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर आमदार संग्राम जगताप यांनी स्वीकारलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक मानली जात होती. मात्र हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम राहत भाजपासोबत योग्य समन्वय साधत सुजय संग्राम जोडीने अहिल्यानगर महानगरपालिकेचा गड कायम राखला आहे. या विजयानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की अहिल्यानगरच्या जनतेने भाजप युतीचा कौल दिला असून भाजप हा शहरातील नंबर 1 पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल. तर अहिल्यानगर महानगरपालिकेवर भाजप राष्ट्रवादी युतीची सत्ता प्रस्थापित झाली असून आमदार संग्राम जगताप यांनी राजकीय गड यशस्वीपणे राखल्याचे चित्र आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी.